नाश्त्याला काय करू आज? पोहे करू की खिचडी? मिसळ कर, मस्त मिसळ कर. अरे बापरे, मिसळला वेळ लागणार ना. लागू दे यार, पण कर तू मिसळच कर. आणि तू चांगली मिसळ करतेस मला माहिती आहे, मग कर तू चांगली मिसळ. ठीक आहे, पण वेळ लागेल हो, 1-1.5 तास लागेल. हो दे, मिसळ हो दे. मित्र पण येणार आहे, जरा मिसळ कर चांगली मस्त. तर अशा प्रकारे आज आमच्या घरी मिसळ होणार आहे. नमस्कार, मी लताच क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मिसळची रेसिपी. तर मिसळ करण्यासाठी मी इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे. हे बघा, मोड येण्यासाठी मी 2 दिवस भिजत घातली होती. मोड आलेली आहे मटकी, बाजारातून नाही आणलेली आहे, त्यामुळे थोडेच आलेत मोड. हे असे. हे आता भांड्यात घेऊन मी धुवून घेणार आहे स्वच्छ. मटकी भिजत घालताना धुवली होती, आता परत एकदा धुवूया. आणि गॅसवर ठेवते उकळायला. जरा शिजवून घ्यायची. धुवून झालेली आहे, आता मी त्याला गॅसवर ठेवते. मटकी शिजेपर्यंत मी बटाटे उकडून घेणार आहे. बटाटे ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवे असेल तर घ्या, नाहीतर नसेल तरी चालून जातात. पण मला मिसळमध्ये बटाटे आवडतात म्हणून मी बटाटे घेतलेत. बटाटे कुकरला लावणार आहे. 4 शिट्या देऊन शिजवून घेऊया छानपैकी. बटाटे कुस्करून टाकले की चांगले लागतात. आता इकडे तोपर्यंत मटकीला उकळ आलेली आहे. बघूया मटकी शिजले काय. मटकी आपल्याला 90% शिजवायची आहे, जास्त गिर्र शिजवायची नाही आहे. अशी फडफडीत सेपरेट राहिली पाहिजे भाजी झाल्यावर. बघते मटकी शिजले काय. शिजले मटकी. आता त्याला आपण उतरूया आणि पाणी गाळून घेऊया. मटकी गाळून घेते मी. अशा प्रकारे मटकी आणि पाणी सेपरेट करून ठेवायचं आहे. आता हे बाजूला ठेवते मी. तोपर्यंत मसाले तयार करते. मसाल्यासाठी मी इथे कांदा घेतले, 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेत. दीड टोमॅटो घेतला आहे, मोठे होते म्हणून मी 1.5च घेतले, जास्त नाही घेतलं आहे. हे ओला खोबरं घेतलं आहे. ओला खोबरा 1 वाटी घेतलं आहे. सुका खोबरा 1 वाटी घेतलं आहे. इथे मी थोडेसे तीळसुद्धा घेतलेले आहेत. 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. या चमच्याने 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. आणि गरम मसाल्यासाठी खडे मसाले घेतलेत. खडे मसाले पण मी हे धणे जिरे घेतलेले आहेत. ते धणे 3 चमचे घेतलेले आहेत. या चमच्याने 3 चमचे घेतलेत. 1.5 चमचा जिरं घेतलं आहे. जावित्री घेतले. नंतर 4 लवंगा घेतल्यात. लवंग जास्त नाही टाकले. 2 हिरव्या मिरच्या, 2 मसाला वेलची, 1 सूर्यफूल, दालचिनी, तमालपत्र घेतले. 3 छोटे होते म्हणून, आणि काळी मिरी घेतलेली आहे. आता हे सगळे मसाले मी भाजून घेते. व्यवस्थित छान भाजून घ्यायचे आहेत. नंतर मग पुढची तयारी. आता मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर. गॅस चालू करून पहिले मी त्यामध्ये धणे टाकणार आहे. छान भाजून घेणार आहे धणे. हे बघा, धणे टाकते मी आता. धणे भाजून घेणार आहे.
धणे छान खरपूस भाजून घेतले. खडे मसाल्याचा वास छान येतो. मस्त मिसळ होते. मिसळला छान एकपैकी मस्त सुवास सुटतो. अगदी चार घरापर्यंत पोचेल इतका छान वास येतो खडे मसाले छान भाजलेले असलेच तर. आता इथे धणे भाजून होतील माझे. मंद आचेवर व्यवस्थित भाजायचे आहेत. काही घाई करायची नाही आहे. मंद मीडियम आचेवर भाजून घ्यायचे आहेत. तशी सकाळची घाईच होती मला मिसळ करायला, पण काय करणार, ते व्यवस्थित झालं पाहिजे ना. साधारणतः एक तास तरी लागतो मिसळ व्हायला. हे आता मी धणे ट्रान्सफर करत एका प्लेटमध्ये. जिरे टाकते. जिरे पण व्यवस्थित भाजून घेऊया. जिरे भाजायला जास्त वेळ नाही लागत. झाले जिरे काढले प्लेटमध्ये. आता हे खोबरं टाकलं मी दुसरे खडे मसाल्याचा व्हिडिओ स्किप केलेला आहे. व्हिडिओ खूप मोठं होत होता म्हणून ते स्किप केलं आहे. हे खोबरं छान भाजून घेऊया लाल होईपर्यंत. तेल टाकून छान भाजून घेतलं आहे त्याला मी. आता लाल झालेलं आहे. खोबरं याला ट्रान्सफर करते त्या प्लेटमध्ये, ताटात. आता या ठिकाणी मी ओलं खोबरं घेणार आहे. ओलं खोबरं पण छान भाजून घ्यायचं आहे. छान खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे त्याला, खोबऱ्याला पण. हे सकाळची वेळ असल्यामुळे असे छान वाफा येताना दिसत आहेत. तेल टाकून मस्त भाजून घ्यायचं आहे. मसाले भाजताना तेल टाकलं म्हणजे मिसळला छान तर्री येते आणि एक्स्ट्रा तेल टाकावं लागत नाही. म्हणून मी तेलामध्ये भाजून घेते सगळे छान. शक्यतो मिसळ म्हटलं म्हणजे तर्री आली, तरी पण आरोग्याच्या दृष्टीने मी थोडं कमीच तेल वापरते. तर्रीशिवाय मिसळ नाही म्हणतात. अशी तर्रीदार मिसळच होणार आहे ही. तर खोबरं झालं आहे व्यवस्थित भाजून, त्याला ट्रान्सफर करते. खोबरं ट्रान्सफर करून झालं आहे. मी आता कांदा टाकणार आहे. कांदा भाजून घेणार आहे छानपैकी. कांदा पण छान लाल होईपर्यंत भाजायचा आहे. छान परतून भाजून घ्यायचं आहे कांदा. तेल टाकून कांदा पण भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. मीडियम टू मध्यम आचेवर भाजून घ्यायचा आहे चांगला कांदा.
भाजून घेते व्यवस्थित. छान लाल होईस्तोवर. दुसऱ्या ताटात आता कांदा ट्रान्सफर करते. आता या ठिकाणी मी टोमॅटो भाजून घेणार आहे व्यवस्थित. अगदी मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे. यासाठी मी त्याला फक्त असं परतणार आहे. परतून ठेवायचं त्याला टोमॅटोला. तेल टाकायचं आहे. तेल टाकून परत एकदा परतायचं आहे. आणि मऊ होईपर्यंत झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत मी इकडे खडे मसाले, गरम मसाला वगैरे वाटून घेते. वाटण तयार करते. अधूनमधून असं उघडून बघायचं आहे मऊ झालेत काय टोमॅटो. परत झाकायचं आहे. 1 ते 5 मिनटं लागतात टोमॅटो मऊ व्हायला. हे बघा, हे मी खडे मसाले आता वाटून घेणार आहे. एक एक मसाले वाटून घेते. एका बॅचमध्ये होणे शक्य नाही आहे, म्हणून थोडं थोडं भाजून वाटून घेते मी. अजून मऊ झालेले नाही आहेत. असं आधीमध्ये बघून परतून परत झाकण लावून ठेवायचं आहे, नाही तर खाली लागू शकतात. झाकण ठेवलं आहे मऊ व्हायला. तोपर्यंत मी इकडे मसाला करते. अजून नाही झालेत मऊ. जरा अजून 1 मिनिटभर लागेल. परत झाकून ठेवते. तर आता टोमॅटो मी ताटात काढून घेतलेत. आता या ठिकाणी या वेळेला मी लसूण आणि आलं भाजून घेणार आहे. सगळ्यात लास्टला या कारणाने घेतलेत मी. ते टोमॅटो आणि कांदे जरा हे लसूण भाजेपर्यंत कोमट तरी होतील. गरम गरम ग्राइंड करू शकत नाही, म्हणून मी हे लास्टला ठेवलेत. तोपर्यंत ते थंड होतील. अशा प्रकारे मी हे तुकडे करून टाकते हे आल्याचे आणि लसूणचे, कारण ते वाटताना सहज वाटले जावेत म्हणून. हे असे परतवून मी ठेवणार आहे आणि वाटण वाटून घेणार आहे. हा आपला खडा मसाला वाटून झालेला आहे. त्यावर झाकण ठेवते वास जाऊ नये म्हणून. आता ओलं खोबरं वाटून घेणार आहे. तोपर्यंत इकडे लसूण भाजले गेले. लसूण आणि आलं भाजलं गेलं. छान भाजलेत, लाल झालेत. हे बघा, छान भाजलेत, छान लाल झालेत. ते काढून घेते. तर
अशा प्रकारे आलं लसूण भाजून झालेलं आहे. आता मी खोबऱ्याचं वाटप करते. खोबरं आणि तीळ घेते वाटायला. तिळाचा एक चांगला फ्लेवर आणि खूप छान टेस्ट येते वाटणाला. आता मी हे डायरेक्ट तुम्हाला असं दाखवते. भांड्यामध्ये घेऊन फोडणी दिलेली आहे. मसाला माझा तयार झाला आहे. मी स्किप केला तो व्हिडिओ, कारण खूप मोठा होत होता व्हिडिओ, म्हणून तो स्किप केला आहे. आता मी हे वाटण भांड्यात टाकून मिसळ करायला सुरुवात केली. हिंग टाकले त्यामध्ये. हिंग आता मिक्स करून घेते. खूप ॲडजस्ट करायचा प्रयत्न केला, कॅमेरा पण ॲडजस्टच होत नव्हता, असा अर्धवटच दिसत होता. बघा, हे असं सारखं मी ॲडजस्ट करते. आता या वेळेला मी हळद टाकणार आहे त्यामध्ये. जरा मिक्स करून मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजताना पण कंटाळा करायचा नाही आहे. हळद टाकले या वेळेला मी. लाल तिखट टाकलं आहे, लाल मसाला. आता मी मसाला टाकला आहे. ती लाल मिरची पावडर होती, आता हे मसाला टाकला आहे मी. आता हे परत एकजीव करून घेते मी मसाले. खूप छान परतून घ्यायचे आहेत मसाले तेलामध्ये आणि मंद आचेवर ठेवून करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी छान भाजून घेते मसाला. मसाला भाजून घ्यायला, तेलामध्ये मसाला भाजून घ्यायलाच मला 20 मिनटं लागली होती म्हणजे 20 मिनटं लागली. स्किप करून मी थोडा वेळ. आता या स्टेजला मी काय करणार आहे, थोडंसं पाणी टाकून परत मसाला एकजीव करून घेणार आहे. बघा, थोडंसंच पाणी टाकलं मी. तर मसाला एकदम एकत्र झाला होता, म्हणून मी त्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून मसाला पाणी टाकून मसाला परत एकजीव करून परत भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. गरम पाणी केलेलं आहे मी, ते गरम पाणी टाकलं आहे. थोडं पाणी टाकून परत असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे मसाल्याला चांगली तर येते, चांगला कलर पण येतो. तर या मटकीचं पाणी पण मी टाकणार आहे. मटकी उकळलं होतं आपण, त्याचं पाणी काढलेलं ते पण टाकणार आहे मी. हे असं हलवून टाकते. खाली सार बसलेला असतो त्याचा. थोडंसं पाणी टाकून परत हे बघा, परत असं मी एकजीव करते त्याला पाणी टाकून. हे असं थोडं पाणी टाकून करून घ्यायचं आहे. छान उकळी येईपर्यंत. थोडं पाणी टाकून मी करून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे मिसळचा मसाला. सगळं पाणी टाकलं आहे आता.
आता या ठिकाणी मी ते गरम पाणी सगळं टाकणार आहे. गरम पाणी टाकायचं असतं म्हणजे लगेचच एकजीव होतं आणि कलर पण छान येतो. मुझे तो पूरा भरोसा है कि ये एक तो क्वालिटी होगी और दूसरा प्राइसेस भी कॉम्पिटिटिव होंगे. तो ये दुनिया की मार्केट जो है ये काफी हद तक हम कैप्चर कर सकेंगे, लेकिन इसमें टाइम लगेगा. मुझे लगता है हे केलं आहे गरम पाणी टाकून. आता या ठिकाणी मी मीठ टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. मैच्योर होने के लिए. और ये काम प्राइवेट सेक्टर को जितना जल्दी और जितना ज्यादा बढ़ेगा ये मैं समझता हूँ देश के लिए फायदेमंद होगा. चवीनुसार तुमच्या आरोग्यानुसार मीठ टाकायचं आहे. तर मीठ टाकून झालं आहे. तर सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आता मला फक्त एक उकळी आली की या गॅसवरून ट्रान्सफर करून दुसऱ्या गॅसवर ठेवायचं आहे. संतान की मुश्किलें दूर हो जाती हैं. भगवान को इमरती का भोग लगाने से संपत्ति की समस्याएं कैसे हल हो जाती हैं और रसगुल्ले को टीव्हीचा आवाज कमी करा हो. इस प्रकार रिश्तों की समस्या सुधर जाती है. जानिए अलग अलग भोग और प्रसाद के कळ येईपर्यंत थोडा वेळ थांबायला लागणार आहे. महिमा के बारे में सिर्फ किस्मत कनेक्शन. नहीं ध्यानचंद जी, 10 करोड़ लोगों की तरह ये भी सुबी पर लूडो खेल रहे हैं. आप भी खेलिए अभी नहीं. घर जाके मिसेस ध्यानचंद के साथ subi.com से अभी ऐप खाली लागले नाही ना हे बघण्यासाठी जरा मध्ये मधून असं ढवळत राहायचं, हलवत राहायचं. रोटी मसाले के 100 ग्राम के स्पेशल पैक्स. फ्रेशनेस लॉक रोटी मसाले जहाँ जाए रिश्ते बनाए. त्याला छान उकळ आलेली आहे बघा. मी दुसऱ्या गॅसवर उचलून ठेवते. आता या गॅसवर मला भाजी करायची आहे मटकीची. कढई ठेवले. त्यामध्ये मी काहीच टाकणार नाही आहे. इथे पण बघा, इथे पण कॅमेरा बरोबर ॲडजस्ट नाही झालेला आहे. तेल टाकलं आहे मी. तेल आणि जिरं टाकून फोडणी देणार आहे. जिरं टाकलं आहे. जिरं आता फुललं आहे चांगलं. ते दिसत नाही आहे व्हिडिओमध्ये, कॅमेरा बरोबर ॲडजस्ट नाही झाला. तर मी मटकी टाकते यामध्ये. हळद, लाल तिखट, मसाला. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला सगळ्यांना. हे बघा, तुम्ही बघू शकताय ही अगदी चिकचिकीत झालेली नाही आहे भाजी. कशी एकदम सुटसुटीत झालेली आहे. अशी सुटसुटीत भाजी करायची मिसळसाठी. मीठ टाकले चवीनुसार. परत आता हे हलवून एकजीव करून घ्यायचं. मीठ टाकलेलं आहे ते जरा शिजून द्यायचं. फक्त काही सेकंदच हलवून एकजीव करून असं मस्त परतायची, एकजीव करायची. बाबा ही अशी झालेली आहे आता मिसळची भाजी आपली.
इथं मी कांदा चिरलेला आहे, कांदा चिरून ठेवलेला आहे. लिंबू, कोथिंबीर चिरलेलं आहे. आता ताट करणार आहे. आता ताटामध्ये कांदा ठेवला आहे पहिला. मस्त बीट खाना. कांद्यावर कोथिंबीर टाकायची आहे. लिंबू, बटाटा ठेवला आहे मी. ॲक्च्युली बटाटा कुस्करून ठेवायचा असतो, पण आता भूक लागली होती लवकर मिस्टरांना, म्हणून पटकन करते. ही मिसळची आमटी ठेवले. मिसळची आमटी, रस्सा, कट काही म्हणू शकतात. मटकीची भाजी. हा शेवचिवडा आहे. इकडे कोल्हापूरमध्ये शेवचिवडा वापरतात, म्हणून शेवचिवडा पण घेतला आहे मी. फरसाण, मला फरसाण आवडतो मिसळमध्ये, म्हणून मी फरसाण पण घेतलं आहे. आणि आता ब्रेड ठेवणार आहे. तर अशा प्रकारे आपली मिसळ तयार आहे. कशी वाटली तुम्हाला माझी मिसळची रेसिपी? कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब करून नक्की सांगा. परत एकदा माझी मिसळची रेसिपी कशी वाटली ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसंच असेच आनंदी राहा, हसत राहा, स्वस्थ राहा आणि मुख्य म्हणजे असे चमचमीत खात राहा. परत आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन युनिक रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. भगवान को या मिसळ खायला. बाय.